नमस्कार मित्रांनो, आपली पाईप कंपनी जवळपास 3 महिन्यापासून लेबर अभावी बंद होती. मग आज आता आपण घरच्या घरीच काम चालू करायचा निर्णय घेतलेला आहे. कारण त्याला पर्याय बी नाही. लेबरचे खूप प्रयत्न केले 3 महिन्यात, पण लेबर काय भेटत नाही ना. म्हणजे आपल्या देशामध्येच अशी परिस्थिती झालेली आहे, बेरोजगारी खूप आहे, पण कामाला माणसं भेटत नाहीत. किती मोठी म्हणजे विनोदच आहे ना. चला असो तर आपण आता घरच्या घरीच काम चालू केलेलं आहे. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असली तर गुंतवणूक करण्याच्या अगोदर विचार करा त्याच्यामधलं तुम्हाला काय येतं किंवा तुम्ही काय करू शकता. कारण 100% गुंतवणूक करून तो जर तुमचा उद्योगच 100% लेबरवर अवलंबून असेल तर मग प्रॉब्लेम आहे. कारण साधारणतः मी आता दोन्ही प्लॅनमध्ये एक 80-90 लाख रुपये गुंतवणूक केली आणि 3-3.5 महिन्यापासून एक प्लॅन बंद आहे. काय करणार आहे? पण मला त्यातलं ज्ञान असल्यामुळं मी ते स्वतः काम चालू केलं आहे आजचं. आता त्यासाठी मित्रांनो, कुठल्याही उद्योगात उतरायचं असेल तर अगोदर तुम्हाला त्या उद्योगातली किती माहिती आहे, तुम्ही लेबर नसल्यावर स्वतः किती काम करू शकता, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि नंतरच गुंतवणूक करा. कारण आपल्याला यूट्यूबवर याच्यावर व्हिडिओ पाहायला चांगलं वाटतं की हे सक्सेस झालं, ते सक्सेस झालं, पण असं काही नसतं. कारण खरी परिस्थिती ज्याची त्यालाच माहिती असते आणि लोक यूट्यूबला शक्यतो काय खरी माहिती कोणी टाकीत नाही. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगतो, माझी सिमेंट पाईप कंपनी युनिट नंबर 2 कंप्लीट 3.5 महिन्यापासून बंद आहे, फक्त लेबर हवे. कारण आपल्या महाराष्ट्रातलं पाईप कंपनीमध्ये काम करणारं लोक नाहीच आहे, कमी म्हणण्यापेक्षा नाहीच आहे. झारखंड, UP, बिहारचे लोक काम करतात आणि एकदा गावाकडे गेल्यानंतर त्यांचं व्यवस्थेवर काही भरोसा नसतो. मग आता आम्ही स्वतःच निर्णय घेतला चालू करायचा. आता आमचा पुतण्या भाचा घरच्या घरीच काम करतो आहे. आम्ही आज 3रा दिवस आहे आज. कारण आम्हाला स्वतः ते सगळं काम येत असल्यामुळं काही अडचण नाही आहे. चला कमी जादा प्रमाणात का होईना मोड आम्ही फिरायला चालू केलं. मला उशीर झाला का रे यायला थोडा? तुम्ही का शिकायला अर्धा तास झाला का? 5 वाजता उठले ते 4ला. बरं. तर लक्षात घ्या मित्रांनो, परिस्थिती अशी आहे, 100% कामगाराच्या भरोश्यावर कोणताही उद्योग चालू करू नका. तुम्हाला ज्या उद्योगातलं ज्ञान आहे त्याच्यामध्येच तुम्ही उतरा. गुंतवणूक करताना आधी 10-12 विचार करा, नंतरच गुंतवणूक करा. कारण आपण जे बाहेर सक्सेस व्हिडिओ पाहतो, पण या सक्सेस मागच्या रिअल स्टोऱ्या मात्र आपल्याला दाखवत नाही कोणी. काय फील्डवर काय अडचणी आहे, कामगाराच्या काय समस्या आहेत. कारण तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे असं आहे की आपल्या भारत देशामध्ये बेरोजगारी भरपूर आहे, पण कामाला माणसं मिळत नाही, असं कंडिशन आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतः काय करता येतं तेवढंच काम करा.